मुंडवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज सुनावणी। दिग्विजय पाटील हजर राहणार का याकडे लक्ष। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीची बाजू मांडणार 10 वकिलांची टीम। एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीचं नाव टाका। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। शीतल तेजवानीची अटक केवळ दिखावा असल्याचीही टीका। महापालिका निवडणुकीची लगबग। निवडणूक आयुक्तांची आज पालिका आयुक्तांशी चर्चा। 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा। हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा होण्याची सूत्रांची माहिती। अमोल बिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन। आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप। अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातील प्रकार। एकनाथ खडसे हे सराईत गुन्हेगार। आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। राजकीय गुन्हे सोडले तर माझ्यावर एनसी सुद्धा नाही। खडसेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। मुंबईत 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा। दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी। जैन मुनी निलेशचंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा। परळीत शरद पवार गट आक्रमक। ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा। परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ। कोकाटे बदनामी प्रकरण पवारांना भोवणार का। रोहित पवारांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश। नवी मुंबईतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट। चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष। रोहित पवारांनी उघड केला होता भूखंड घोटाळा। मतदार यादीतील घोळ हा प्रशासकीय। राजू शेट्टींचा आरोप। निवडणूक आयोगावर संशय येईल असं काम करू नये। राजू शेट्टींचा सल्ला। हॉल तिकीट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचा ठिय्या। संभाजीनगरच्या साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये राडा।